मना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. मिनल, तुझ्या मनात जे काही असेल ते सगळं सांगून टाक आणि त्यावर त्याचं जे म्हणणं असेल ते रिस्पेक्ट कर. ऑल द बेस्ट. हाय मीनल. Correct. right? ही कोण आहे? माझी आई. मला काय माहिती. ऍक्च्युली मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, पण मी जरा धास्तावलो होतो म्हणून हिला आणलंय सोबत. ही ऋता. आणि ऋता ही मीनल. अगं, खूप ऐकलंय तुझ्याबद्दल आणि स्पेशली तुझे ते शब्द वोकॅब्युलरी आणि तो तुझा कुठला ग शब्द ए नाही थांब सांगू नको मी आठवते. पलटी मास्टर. येस पलटी मास्टर. काय करेक्ट ओळखला ना मी शब्द. हा हे पण फंटास्टिक शब्द आहे हा पलटी मास्टर. ए हे तर काहीच नाही. आमच्या मिनलकडे अख्खी डिरेक्टरी आहे शब्दांची. काय आशू आशू डिरेक्टरी फोन नंबरची असते, शब्दांची डिक्शनरी असते. हा दॅट वन डिक्शनरी. आशू ए हाय. आणि रेश्मा. हाय. ए प्लीज तुम्ही उभे का आहात सगळे? बसा ना प्लीज. बसा बसा. हा थँक्यू. बसा. काय कसे आहेत सगळे? हा हा टिंग टिडी डिंग डिंग टिंग. तू काय करतेस? मी फारच बोर काम करते ग. जॉब म्हणजे आम सीए. नाईस. वाव, सीए. चार्टर्ड अकाउंटंट खूप हुशार असतात ना? डोंट नो पण हॉट असतात कसा म्हणजे वी आर गुड विथ फिगर्स राईट. कसली सॉलिड आहेस तू. गुड वन. तुला सांगू का मी ना जोक मारायला सुरुवात ही सीए पासून करते, पण मग ऍक्टर्स इंजिनियर्स डिरेक्टर्स कोणालाच सोडत नाही. हा बरं मीना मला सांग, निसर्गात आणि दिग्दर्शकात काय फरक आहे? नाही माहित ग. सोपं आहे ग. म्हणजे निसर्ग कधी दाखवतो का की तो दिग्दर्शक आहे? म्हणजे काय ते तुला काय म्हणायचं की दिग्दर्शक दाखवतात की ते? बघ तूच बोललास रे. हे मिनल, मी दाखवतो का कधी? हो नेहमीच. बघ अरे हे मी चहा आणते. अगं नको ग चहा, आपण नंतर पिऊ. ये बस आपण गप्पा मारूया. अगं ये बस. ए मीना, तू गातेस ना? आणि तू खूप चांगलं गातेस हे कबीरने सांगितलंय मला. नाही अगं नाही, मी नाही गात. आमच्या घरी कैवल्य गातो. हा ए नाही नाही ही पण चांगलं गाते हा. मिनल, कुठलं ग ते गाणं? ते तालमीत गायली होतीस तू ते? पिया तू अब तो आजा. बास यार, काय यार तुम्ही. हे तुम्हाला कसं माहिती हेच गाणं? अच्छा, घरी पण हेच गाणं गाते की काय? हा घरी तेच गुणगुणत असते हा. सतत. एक कबीर उगाच चिडवायचा नाही हा मीनलला. ए ऋता, तू आमच्यामध्ये पडू नकोस. मी दिग्दर्शक आणि ती ऍक्ट्रेस आहे. मी तिला ओरडूच शकतो. पण तूच म्हणाला होतास ना की त्या आठवणी नकोत म्हणून. नवीन आठवणी तयार करूया. विसरलास प्रॉमिस? एक गोष्ट तू सांगणार, मग एक गोष्ट मी. अगं आहे ग बाई लक्षात. आज मी गोष्ट घेऊनच आलोय. सांगू?
ऋता, सांग सांग, माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. ओके. एक आटपाट नगर होतं, रात्रंदिवस धावणार, कधीच न थांबणार. खूप सारी स्वप्न पंखांच्या शोधात फिरत असायची. खूपदा हरवून जायची. उडायचं बळ मिळायचंच नाही त्यांना, एकटी पडायची. असाच एक स्वप्नाळू मुलगा खूप कंटाळला आणि त्याने ठरवलं, बस संपलं सगळं. काहीच मौज नाही जगण्यात. सगळा वेळ फुकट जातो स्वतःशीच झगडण्यात. रात्रभर भटकला तो बेपरवा सडकांवरून, वेगानं धावणाऱ्या जगात हळूवार पावलं टाकून. आणि दुसऱ्या दिवशी अचानक त्याला ती भेटली. अशीच आटपाट नगरात नवीन, पण घाबरलेली, बावरलेली, नाहीतर डोळ्यात उन्हाची ऊब बसलेली. पिवळ्या धम्मक सूर्यफुलासारखी, जरा वेंधळी, जरा धडपडी. त्याच्या स्वप्नांना पंख दिले तिने आणि म्हणाली, उड रे बिनधास्त. आणि तो उडायला लागला. पण उडणं सोपं असतं कधी कधी, जमिनीला धरून राहणं अवघड. तिच्या घरच्यांना कळलं की ही दोघं इतकी उंच उडायला लागली आहेत की आकाशाला गवसणी घालतील. ते आले तलवार घेऊन पंख छाटायला आणि एका घावात तो घायाळ. मग तिने तिच्या पंखात गुंफला त्याचा हात आणि त्याला घेऊन उडाली वर आकाशात. ब्रिलियंट. ऍक्च्युली माझेच पंख छाटले होते तिच्या घरच्यांनी. खूप विरोध, धमक्यांवर धमक्या. पण मग हिनेच हिंमत केली आणि लग्न केलं आम्ही परवाच. मीट माय फ्रेंड ऋता, जी आता माझी बायको पण आहे. वीर, कमॉन यार, बायको काय, माझी चांगली मैत्रीण असं इंट्रोड्यूस कर ना. ओके. बाय द वे मीनल, तुला आधीच सांगायचं होतं ग, पण घरचं जरा टेन्शन होतं, म्हणून आम्हीच डिसाईड केलं की लग्न होईपर्यंत कोणाला सांगायला नको. पण तू पहिलीच आहेस हं मुंबईत जिला आम्ही सांगतोय. काय झालं पलटी मास्टर? कॉंग्रॅच्युलेशन. तुला म्हटलं होतं ना, सगळ्यात जास्त आनंद हिला होईल. थालीपीठ आणते मी. मी आले मदतीला. कॉंग्रॅट्स. थँक्स. ओके, मी परफेक्ट आहे. हो मरी, छान आहे ना ऋता? मला फारच आवडली. परफेक्ट आहे कबीरसाठी. मीनल, अगं
थालीपीठ केली बरं झालं, नाही तर तू म्हणत होती 60 शेपची पॅटीस करू. बोल काय करायचं बोल, काय करायचं बोल. फसवलं यार, आधी गुलगुलू बोल, लग्नच करू राहिला. बोल फक्त बोल, तू काय करायचं. काय करू. गप्प बसा हा तुम्ही दोघं. काहीही करायचं नाहीये. आशू त्याची चूक नाहीये, कळलं? मी प्रेमात पडले म्हणजे त्यांनी प्रेमात पडायलाच पाहिजे असं काही नाहीये. त्याची नाहीये काही चूक. ते वाट बघत असतील, चला लवकर. थँक्यू. मिनल, आता तुझं टर्न. तू कोणती गोष्ट सांगणार आहेस मला? गोष्ट नाहीये माझ्याकडे. पण एक गिफ्ट आहे तुमच्या दोघांसाठी. काय? तू दिलेला मोनोलॉग, तोच आहे माझ्याकडे. अरे वा. आणि मी बसून राहीन पायऱ्यांवर तुझे शेजारी घरी येईपर्यंत, आणि बसून राहीन पायऱ्यांवर तू घरी येईपर्यंत. आणि तू उशिरा आलास तर मला खूप काळजी वाटेल, आणि लवकर आलास तर खूप आनंदी होईन मी. आणि तुझ्याबरोबर तुझ्या सगळ्या पार्ट्यांना येईन आणि खूप नाचीन, मनातले सगळे विचार संपेपर्यंत. आणि चुकले तर सॉरी म्हणेन, आणि प्रचंड खुश होईन जेव्हा तू मला माफ करून टाकशील. आणि तुझ्या फोटोकडे बघतेय मी आता, आणि मला असं वाटतं की असंच ओळखत राहावं मी तुला आयुष्यभर. आणि तुझ्या फुंकरीचा आवाज माझ्या कानात ऐकू येतोय मला, आणि तुझी त्वचा माझ्या त्वचेवर जाणवते मला. आणि तू रागावलास ना की मला खूप भीती वाटते. हा, तुझे डोळे असे विस्फारलेले आणि चेहरा दुरावलेला, तरीही फार सुंदर दिसतोस तू. आणि खरं तर तुझ्यासाठी मला एक मांजरीचं पिल्लू आणायचंय, पण नको. त्याला माझ्यापेक्षा जास्त अटेन्शन मिळेल या विचाराने मला जळायला होतंय. आणि तुला त्रास देणाऱ्या सगळ्या झुरळांना मी काढून टाकीन घरातनं. आणि गिफ्ट्स आणीन तुझ्यासाठी तुला नको असलेली, आणि ती परत घेऊन जाईन कारण तुला ती नकोय. आणि परत विचारेन तुला, माझ्याशी लग्न करशील? आणि तू परत नाही म्हणशील, आणि मी परत विचारेन. कारण जरी तुला वाटलं की मी मनापासून बोलत नाहीये, तरी खरंच शपथ मला असंच वाटतं. अगदी तुला पहिल्यांदा विचारल्यापासून आणि आज जेव्हा सगळं संपतंय तरी मी रेंगाळते अजून. शेवटची 10 मिनिटं तू मला तुझ्या आयुष्यातून बाहेर टाकण्याआधीची, मला विसरून जाण्याआधीची की मी कोण होते. आणि सतत संवाद साधायचा प्रयत्न करते त्या काही तुटपुंज्या भावनांबद्दल, ज्या अथांग उत्स्फूर्त, कधी कधी जखडून टाकणाऱ्या, कधी सैल सोडणाऱ्या, मला अधिक चांगलं व्यक्ती बनवणाऱ्या त्या उत्स्फूर्त, अस्वस्थ, अमर्याद, अशांत भावना. ते प्रेम जे मला तुझ्याबद्दल वाटतं आणि वाटत राहील कायम. हिनल, तुला माहितीये
हा सीन ना याने कित्येकदा केलाय माझ्या समोर. तू जीव ओतलास का? मिनल थँक्स. एका दिग्दर्शकासाठी याहून मोठं गिफ्ट कुठलं असू शकतं. तूने दिल जितले यार. चॉकलेट. असं म्हणतात की सॅड असलं की काहीतरी स्वीट खायला पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये असं म्हणायचंय की रोज डेला रोज सोबत चॉकलेट पण देतात ना. तर ते का देतात? कारण ज्यांना रोजच नाही मिळालं ना तर त्यांना चॉकलेट द्यायचं, मग त्यांचा सॅडनेस कमी होतो. चॉकलेट. सॉरी. कोणीही काहीही बोलणार नाहीये. तिला एकटं राहायचं असेल तर एकटं राहू दे. ठीक आहे, मी राहते एकटी, तुम्ही जा. नाही नको, इथेच थांबा सगळे. विसरून जातेस का? जाऊ दे ना, सोडून दे. हो, जा, विसरून जा सगळं. पण कसं विसरणार आहेस? हे काय झालं ग मीनल? कसं काय झालं ग? आ, मला कळतच नाहीये. नाही पण तू हे सगळं खूप ब्रेवली घेतलंयस. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर कसं कसं रिॲक्ट झालं असतं, काय काय केलं असतं. लोकांना ना रिजेक्शन घेतच येत ते. लोकांना असं वाटतं मला कोणी नाही कसं म्हणू शकतं. अरे पण माणूस म्हणजे काय वस्तू आहे का जी आपण अशी ओन करायची? पण तू त्याचा डिसिजन फार रिस्पेक्टफुली पाहिलास. तू फार ब्रेव आहेस, तू खूप ब्रेव आहेस. सुजय, मला आयुष्यात परत कोणी मिळणार नाहीये का? नाही मिळणार आहे. मग तू शांत हो ना, का रडतोय? हो नाही, मी नीट वागतो. मी सॉरी. दे त्या पलटी मास्टरचा फोटो दे. ते काय करायचं, जाळायचा फोटो आणि हे करायचं, फ्लश करून टाकायचं. ते आपल्या फेवरेट फिल्म मधनं काय शिकलो आपण, जब वी मेट. हा, अशू, जब वी मेट मध्ये तिने त्याला फसवलेलं असतं. हं? आमच्यात काहीच झालं नाहीये, कोणाचीच काही चूक नाहीये, आणि मी ओके आहे. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. काय होतंय मीना? कसं काय सगळं ओके? कसं काय तू फाईन कशी काय? मला बोलू दे ना, माझ्या मैत्रिणीशी मला बोलू दे, मध्ये पडू नका कोणी. काय होतंय? हा, सगळं ठीक आहे, काही झालेलं नाहीये. बघ मीनल, इथे सगळे आपल्या जवळचे, त्यामुळे मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ओके आहे, अशी चिलखत घालायची गरज नाही. काय वाटतंय आता? काय करावं असं वाटतंय? शिव्या द्याव्याशा वाटतंय? दे, बिंदास शिव्या दे. आदळापट करावीशी वाटते का? कर. तुला असं वाटतंय का की फक्त ब्रेकअपची गाणी ऐकत बसावीत आठवडाभर? तसं कर, लूपवर राहतात गाणी. की तुला असं वाटतंय का की आंघोळी करायला नको, इथे बेडवर पडून राहावं 10-10 दिवस? तसं कर.
तुला आमच्या कोणाचा चेहरा बघायचा नाहीये का? आम्ही निघून जातो, तू घराबाहेर पडू नकोस. जे वाटतंय ते कर. हे बघ मिनल, तू तू प्रेमात आहेस हा, आणि तू आता दुखावली गेलीस. पण तू आता कबीरला त्रास देऊ शकत नाहीस, आणि द्यायलाही नाही पाहिजेस, कारण की ते चुकीचं आहे. पण मिनल, तुला जे वाटतंय ना ते व्यक्त एक्सप्रेस कर. ते असं आतमध्ये दाबून ठेवू नकोस. कळलं का तुला? सगळं ओके आहे, मला काही झालेलं नाही असं दाखवायची गरज नाहीये. तुला हक्क एक्सप्रेस होण्याचा, तू एक्सप्रेस हो. ओके?